नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिजित प्रकाश खोत, मी कोल्हापूर बारचा सदस्य आहे. गेली 8 ते 3 महिने मी वकील संरक्षण कायदा आला पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्हा तालुका लाक्षणिक उपोषण करतोय. दिनांक 26 जानेवारी रोजी आढाव दाम्पत्याचा अपहरण निर्घृत हत्या करण्यात आली होती. याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. वकील संरक्षण कायदा त्वरित आला पाहिजे ही शासनाला विनंती करतो. कारण 2017 साली पत्रकारांना संरक्षण मिळालं, 19 डॉक्टरांना संरक्षण मिळालं. जर डॉक्टर आणि पत्रकारांचं संरक्षण मिळू शकते तर वकिलांना सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे. कारण वकिला लोकांना न्याय द्यायचं काम करतोय. वकिला समाजाचा भाग आहे. वकिला पब्लिक सर्वंट आहे. जर लोकांना न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांचं संरक्षण नसेल तर वकिलांना काम कसं करायचं हे मला राज्य शासनाला विचारायचं आहे. व मला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. वकील संरक्षण कायदा आला पाहिजे. वकिलांना स्टायपंड मिळालं पाहिजे. वकिलांना इन्शुरन्स मिळालं पाहिजे. वकिलांना वेलफेअर फंड मिळालं पाहिजे. वकिलांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजेत. वकिलांना 20 रुपये जेवण दिलं पाहिजे. वकिलांना प्राथमिक उपचार केंद्र प्रत्येक न्यायालयात सुरू झालं पाहिजे. महिला वकिलांसाठी पाळणाघर सुरू झालं पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी मी गेली 3 महिने प्रत्येक तालुका जिल्ह्यावर लाक्षणिक उपोषण करतोय. मला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. मला तमाम संपूर्ण महाराष्ट्र गोवाच्या वकिलांना विनंती करायची आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये मोठं आंदोलन आपण करेन त्यावेळी सर्व वकिलांनी एकत्र आलं पाहिजे. मी ज्यावेळी मुंबईमध्ये मोठं आंदोलन ज्यावेळी असेल मी त्यावेळी सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सर्वांना सांगेन. मी त्यावेळी वकिलांनी सर्वांना येऊन वकील संरक्षण कायदा पारित होण्यास मदत करावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आपलं वकील साहेब, आपला मोबाईल नंबर जर परवा महाराष्ट्राच्या वकिलांना गेला तर सोयीचं होईल. आपण सविस्तरपणे आपला मोबाईल नंबर सांगावा. माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप आणि मोबाईल नंबर एकच आहे. माझा नंबर आहे 7219273713. आपण कुठे असता सर? मी कोल्हापूर बारचा सदस्य आहे. मी कोल्हापूर बारमध्ये प्रॅक्टिस करतो. गेली 2.5 ते 3 महिने प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मी काल संगमनेरला होतो, आज नाशिकमध्ये आहे. इथून पुढे मी धुळे जिल्ह्यात जाणार आहे. असं करत करत मी संपूर्ण 36 जिल्हे करणार आहे. आता मी 12 जिल्हे कव्हर केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरला केव्हा आपला दौरा आहे? आता मी धुळे, जळगाव, नंदुरबार करत करत शेवट माझा औरंगाबाद आहे, संभाजीनगर. सर, आपला परिचय. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैभव शेटे, उपाध्यक्ष नाशिक वकील संघ. आमचे सहकारी कोल्हापूर वकील संघाचे सदस्य अभिजित खोत यांनी हा जो काही लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे खरंच स्तुत्य आहे. वकिलांच्या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टबाबत अनेक वर्षापासूनची जी प्रदीर्घ मागणी आहे ती आता जोर धरू लागली आहे. 26 जानेवारी रोजी राहुरी येथे आढाव दाम्पत्याची जे निर्घृण हत्या करण्यात आली त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर आणि देशभर उमटले. ही जी काही मागणी आहे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टची ही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ह्या अधिवेशनात राज्य शासनाने हे प्रामुख्याने हा विषय त्याच्या पटलावर घ्यावा आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा सभागृहात मंजूर करावा. आमची विनंती एकच आहे की यातले जे काही कलम आहेत हे जसे सेक्शन 353 IPC आहेत नॉन बेलेबल, त्या स्वरूपाचे कलम या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टमध्ये त्यांनी लागू करावे. खोत साहेबांना नाशिक वकील संघातर्फे मी या ठिकाणी जाहीर आमचा पाठिंबा व्यक्त करतो. त्यांचा पुढील जो काही प्रवास आहे तो सुखकर हो आणि निश्चितच त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळो अशी मी त्यांना या ठिकाणी सदिच्छा देतो. सर, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट याच्यामध्ये काही आहेत का तफावत? हे 2 वेगळे ॲक्ट आहेत. हो, हा प्रोफेशनल लोकांचा ॲक्ट आहे, जसं डॉक्टर्सचा आहे, पत्रकारांसाठी आहे. व्यवसाय करताना तुम्हाला जी काही एक सुरक्षा पाहिजे त्यासाठी हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे. वकील हा न्यायव्यवस्थेचा एक भाग आहे आणि हा देखील एक ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहे. त्यामुळे वकिलांना ज्यावेळेस काम करताना सुरक्षित भावना निर्माण होईल त्यावेळेस निश्चितच सर्व नागरिकांना एक चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम वकिलांकडनं होईल. आज जे काही भीतीचं वातावरण निर्माण आहे, एखाद्या आरोपीचं समजा वकीलपत्र घेतलं तर त्या वकिलाच्या मनात भीती असते. ती भीती या प्रोटेक्शन ॲक्टमुळे नाहीशी होईल आणि निश्चितच एक पारदर्शक असं न्यायव्यवस्थेचं काम या ठिकाणी होईल. म्हणजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा ह्यासाठी जे आपण हे करतोय, म्हणजे जेणेकरून गुंड प्रवृत्ती संपायला पाहिजे. म्हणजे आपण जे कामं करतात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, आपण जे वकील व्यवसाय जे करतात, आपल्याला कुठं शासकीय पेमेंट नसतो, ते नसताना आपण जे कामं करतात निर्भीडपणे आपण कोर्टामध्ये जातात आणि हे करतात. अशा वेळेस काहीतरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं, म्हणजे काहीतरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं तुम्हाला
त्यांच्यापासून संरक्षण मिळावं, तुमच्या कामामध्ये तुम्हाला एकाग्रता साधता यावी. कसं आहे, वकील हा एकाच पक्षकाराची बाजू मांडत असतो आणि कोणत्याही न्यायव्यवस्थेत दोन बाजू असतात. तर जी समोरची बाजू असती तिला नेहमी असं वाटत असतं की माझ्यावर कुठेतरी अन्याय होतोय, परंतु तसं नसतं. न्यायालयाची भूमिका अशी असते की ते न्यायदानाचं काम करत असतं आणि वकील ते न्यायदानाच्या कामाचा एक भाग आहे. तर ज्यावेळेस एखादा वकील त्याच्या पक्षकाराची कोर्टात बाजू मांडत असतो त्यावेळेस तो ती बाब त्याच्या पूर्ण निष्ठेने करत असतो आणि अशा प्रकारे निष्ठेने काम करीत असताना जेव्हा एखादा समोरचा पक्षकार त्याच्यावर हमला करतो किंवा त्याच्यावर प्राणघातक हल्ले करतो, अशा सर्व बाबींसाठी हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे आणि एक वकिलांना काम करण्याबाबत सुरक्षितता वाटली पाहिजे. यासाठी हा लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि हा त्यांच्या विधिमंडळात पारित करावा. साहेब, आपल्या बोलण्यातून आपल्या अनुभवाची चुणूक दिसते याच्यामध्ये, कारण आपण आपल्या अनुभवातून बोलताय. फक्त आपण आपले संपर्क सर्वांना महाराष्ट्रातील विधितज्ञांना जावं यासाठी आपण सविस्तरपणे सांगावं.